हाय गाईज, वेलकम टू माय ब्लॉग. सो मित्र, आज आहे संडे आणि पाऊस पण थोडा आज कमी झालेला आहे. आणि आमचे जे काही सहकारी, आमचे जे मित्र आहेत, सो आज आम्ही खाली उतरले सर्वजण. सर्वांना सुट्ट्या असल्या कारणाने आणि आमच्या म्हणजे बिल्डिंग खाली हे शोधायला झाले ना, ट्रॅक होतोय का. सो आपले जे मित्र आहेत इंदलकर, सो यांचा सकाळी मोबाईल हरवला आहे आणि त्यांचा मुलगा तो ट्रेस करतोय कुठे भेटतोय का म्हणून. मोबाईल भेटला तर बघूया. आणि बाकी आज सो आम्ही एक आमची मोहीम आम्ही काढली आज. म्हणजे एक झाड पडलेलं आहे, ते आम्हाला उभं करायचं आहे. परत एक नारळाचं एक झाड आहे, ते झाड पण आम्हाला लावायचं आहे. सो आमच्या टावरखाली, बिल्डिंगखाली, बॅक साईडला तुम्ही पाहिलं तर. सो आता आम्ही सर्वजण आलेले आहेत, आपले जे सर्व मित्र, आमची पूर्ण टीम आलेली आहे आणि आज जोरदार काम करत आहेत. एक नारळाचं झाड पण लावायचं आहे, एक झाड खाली कोसळलेलं आहे पावसामुळे भरपूर, ते झाड पण उभं करायचं आहे आम्हाला. सो आम्ही ते करतोय आता. काय शोधताय? हो अरे ते बांधताना तरी एक फोटो काढायचे ना. अरे तुम्ही कशाला टेन्शन घेताय? ग्रुपवर टाकून नाही देणार. हा हा, आहे ना. कुठलं पडलेलं आहे? बांधलं हे झाड बांधलं ना शेवटी. चलो, बरं केलं, बांधलं. हे झाड आहे नारळाचं, हे स्वतः आम्ही लावणार आहोत. कुठेतरी आम्ही जागा बघतोय. ऑलरेडी आमच्या सोसायटीमध्ये पूर्ण झाडच झाड आहे, परंतु झाड लावणं गरजेचं आहे आणि ते आम्ही लावतोय. कारण झाड असणं बरोबर गरजेचं आहे, कारण की सावली येते, सावली पाहिजे. जेवढं झाड तेवढं चांगलं. काही मित्र आमचे खूप म्हणजे सर्व बिझी आहेत काम करण्यामध्ये, झाड लावण्यामध्ये. हो, कुठे लावताय? तिकडे कोपऱ्यात लावताय? एवढं कोपऱ्यामध्ये बगीच्याच्या इकडे लावलं असतं तर? बगीच्याच्या इकडे, हा, बगीच्याच्या इकडे लावलं असतं ना आपण, गार्डन मध्ये. डीजेच्या इकडे लावूया. हो, चांगलं वाटेल तिकडे. हो, इथे नका लावू, इथे ऑलरेडी झाडं आहेत भरपूर. हो, असं लावा की म्हणजे आपल्याला पण नंतर नारळ खाता येईल. हो, लावताना का तुम्ही खाणार? इथं ठीक आहे. हा, म्हणजे आपल्याला अहो इथे दिसेल तरी, म्हणजे कोण झाडावर चढलंय ते नारळे करायला, समजलं का? तिकडे दिसणार नाही. हा, मला तर काय टेन्शन नाही, आरामात दिसेल. या इकडे. इथे घ्या नाही. अरे हा, इथे पण लावू शकता. बघा इकडे एक एंट्री. इथे तेवढं नको आतलं. हो, तो लय आतमध्ये जातोय, तो लय आतमध्ये जातोय. हो इथे लावा. हो, आता सेफ राहील. काटाव नका घेऊ. आम्ही लावलेले काटाव दोन नाही, एक सोडून दोन आपण लावलेले. इकडे लावूया. तिकडे तो लय आतमध्ये होतो, ते खूप आतमध्ये होतो. रेनकोट कोणाचं इकडे? हो तिथे घ्या. आम्ही जागा शोधतोय कुठे लावतोय ते. तो एक जागा भेटलेली आहे नारळ लावण्यासाठी. बस बस. बघूया. हा तिकडे घ्या. एक तिकडे भेटली, जागा भेटली. बघा चला. पाण्याची आहे काय. हा हा, हो, पाणी लागते ना पण तिकडे. पाणी आपलं हो इकडे पाणी येतंय ना. पाणी लागतं त्याला कायमचं पाणी. हा, इथे कोपऱ्यात चालेल पाणी. नारळाच्या झाडाला वर्षाचं 12 महिने पाणी आहे. कुठल्या जगणार नारळाच्या नारळाच्या झाडाला ना? पाणी नाही घातलं तर नाही जगणार. असं पण आहे का? मग ते नारळाच्या झाड मुदक एवढी असतात, पाळ एवढीशी. अच्छा अच्छा अच्छा. त्यामुळे ते काही आता पावसात 4 महिने नंतर मग आपण मारू नये. पण तो 4 महिने तरी बऱ्यापैकी मोठा होईल तो. बऱ्यापैकी होईल ना, नंतर मग आपल्याला मारता येईल. हा हे आता हे कसं आहे, लवकर जमीन पकडेल ना. हा. अरे हा, हे ना दिले साहेबांच्या हातात होता. साहेब, तो प्लाय द्या ना. अरे पवार कुठे गायब झाले? पवार गायब झाले, पवार गायब झाले. पवार, हे रुद्रांश. अहो मी काय बोलतो, ते झाड काढूया आपण. आणि हा, ते बघा ना कसं ते बरं नाही वाटत. हो, काढू आणि एक साईडला लावूया आपण ते झाड. हा, तसं करूया. कुठला तो मोठा कट्टा?
तिकडे तिथे पिंपळाचं हा. वडाचं आणि उंबराचं तिन्ही झाडे येतील एका ठिकाणी. अरे बापरे. आणि ते अरे ऑलरेडी अजून 2 पण लावले कोणीतरी मध्ये, ते पण काढायला लागतील. 2 पण लावले अजून. तेलाचं राहू दे. हा. ते कुठला आहे ना घेतली दोन लाव. अरे वा, 2 ऐक, तुमचं घेऊन आलो होतं तुम्ही. जंगम तुमचं एक जंगमाचं झाड तुम्ही आणलं म्हणजे तुम्हीच नाही नारळ खायचे, लक्षात ठेवा. ना तर तुम्ही बोलाल की माझं झाड आहे म्हणून, नंतर बोलायचं नाही. आशियानाची लोक नारळ खाणार. हा, ते नंतर बोलाल की झाड माझं आहे, मी लावलंय म्हणून, तेव्हा नाही चालणार. चला, माने पहिलं झाड लावतायत पाण्याच्या हस्ते. उभं करा की ते लाव. होतं ते. अरे जे काय? सूर्यप्रकाशाप्रमाणे ते होतं. हा, अहो ऑलरेडी माती आहे खाली, कशा टाकताय? हो, बाद झालं. फळी नका आणू साहेब. झाड लावतोय. नाही, नका ते केले. हो, तुमच्या हस्ते या लवकर. माती टाका. आणि इकडे बघा पण. हो, इथे असे उभे राहा. हो, एक सगळेजण. हो, मला फोटो काढू द्या, फक्त फोटो काढू द्या मला. हो, जावा ना तिकडे लवकर की पाऊस आला. हो, पॉवर कुठे आहे? पावर आहेत. गाडीला किक मारतात. हो, या इकडे या पटकन. खांदे काय कळत नाही, मध्ये मध्ये काय होतं? हा, राहायला आमचं नाव खराब करा तुम्ही. हो, इकडे बघा की. हो, थांबा की येऊ दे, पावसाने येतं. हो, इकडून या. चला पहिलेच वृक्षारोपण केलेले. हा, कॅप्टनच गायब केल्यात त्या पपई सर्व. पहिला सुपर दिसून इकडे जाय. हा, पडला की पहिला आवाज नारळ पडला म्हणून. अरे हो, चलो. नारळ पडला की पहिला आवाज मला येणार. हो, एक इकडे लावा त्याच्या. कुठे त्या कोपऱ्यामध्ये ना. चला, घ्या तिकडे. पाऊस येते मस्तपैकी, छान मस्त वातावरण पण छान झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे. आणि सर आमची पूर्ण टीम आहे या ठिकाणी. हा आमचा टावर आणि हे आमचं गार्डन आहे. आणि आज सुट्टी असल्या कारणाने सर्वजण. होय रुद्रांश, अरे तिथं नको खोदू, इकडे माने खोदतायत. हा, कुठे कुचला पाना? नाही त्याला ना ते हे करायला लागेल. काय म्हणते काय नंतर मीठ टाकायला लागेल नंतर. हा ना. एकदा पकडून हो, दे. या सर्वजण या. चला तुम्ही बसा, कोणतरी एक जण पुढे. चला. हो दिसायचं बे. आहे तुम्ही आहे, बाद झाले की यायला हे नाही का? अरे नाही मी येतो, तुम्ही करा. हा, नाही हा साहेबांचा आहे. तुम्ही जावा आता. हा, पाय दुखले. कोण राहिलं बाकी? या. हो, ती माती टाका त्यात. ती माती टाका त्या भाऊ. ते झाड काढून कुजलेलं. हो, तुमच्या डोकं घ्या. बघा इकडे. खरोखरच खूप चांगला आहे. आज या सर्वांना वेळ असल्या कॅप्टन इकडे बघा. कारणाने सर्वजण आलेले. कॅप्टन इकडे बघा. हो, कॅप्टन पुढे. आणि आज आम्हाला खूप बरं वाटलं म्हणजे हो, सगळ्यांच्याच तोडल्या. सर्वांच्या तोडल्यात. सोयवाडाचं झाड आहे. हे आकारी आमच्या खेटला की हे होईल. बगीच्यामध्ये इथे म्हणजे गार्डन मध्ये असल्या कारणाने ते आम्ही साईडला लावतोय, कारण की ते मधोमध असल्या कारणाने ते बरोबर वाटत नाही म्हणून आम्ही साईडला लावतोय. वड, पिंपल आणि उंबर. हा, काय माहिती काय नाही ना, पण फुटतोय ना वरती. हे झालं की बरं असतं. आईला देसाई साहेब का ऐकत नाही बाबा. हो, अरे हो, आईचा झाड आहे हो, झाड. हा, अखंडच्या अखंड तिकडे जाऊन दे. तिकडे लावूया आपण. थांब की, अरे असं काय करतो. हा, हा, हे ते लागून दे ना त्याला. त्याला बाहेर हा, उचला जाऊन द्या. साईडला द्या. हे कोणाला तुम्ही बांधताय पवार? ओ पवार, हे कोणाला बांधताय तुम्ही? पैसे बघा, पैसे घे, उचला. नाही, तिकडे आहे, पुढे आहे. आईला मानेराव खरंच मानलं पाहिजे मानेंना. मानेला बोलवा. हा, खरंच रांगडा गाडी पाहिजे, रांगडा गाडी. आमचे माने म्हणजे आणि देसाई साहेब आला ऐकायलाच नाही मागत, मुला सगळं बाहेर. ऐकायला तयार नाही. इथून बाहेरून नंतर हे काय एवढा मस्त गोल आहे. एवढा मोठा गोल आहे की. हा मग. आणि तिन्ही झाडं होतील ना ती. हा, वड, पिंपल आणि उंबर लावलं. फायनली ओढा झाडं या ठिकाणी लावलं आम्ही.
ओ जंगम काय बघताय काय आता माती नरम झाली ना. माती नरम झाली लगेच ती गपकन निघते डायरेक्ट. हा ए भिजू नको अरे तू आंघोळ करून आलाय छत्रीमध्ये ये तू अरे नका ए इकडे तू जंगम साहेबांकडे तुम्ही कसा हा चॅनल कडून आलोय. हा आम्हाला तुमचं मनोगत सांगा. 1.5 महिन्यापूर्वी घेतलेला मोबाईल 20,000चा आज सकाळी पहाटे कुणाच्या तरी दुसऱ्याच्या सांगण्यावरून तुम्ही येऊरला जायला आईला कोणाच्या तरी सांगण्यावरून मानेच्या सांगण्यावरून हा? माने या मोबाईल खिशात टाकताना नेमका तुमच्या मनात कोणता विचार चालू होता? येऊरला जायचं येऊरची घाई होती भरपूर आईला इंदलकर यांना म्हणजे येऊरला जायचं होतं आणि त्या गडबडीमध्ये त्यांना त्या घाईमध्ये मोबाईल ते बॅगेत टाकायला गेले परंतु मोबाईल तर बॅगेत गेला नाहीये पण तो खाली पडला आणि हे त्यांना माहितीच नाही. जेव्हा ते येऊरला गेले आणि त्यांनी बॅग ओपन केली तेव्हा त्यांना मला लक्षात आलं अरे आपला मोबाईल पडलाय. मग ते परत धावत परत इकडे आले ते परंतु मोबाईल काय भेटला नाही. मोबाईलवरती त्यांनी फोन पण केला. आय थिंक मोबाईल स्विच ऑफ दाखवला रिंग वगैरे वाजत नव्हती पण तो लोकेशन कुठे आहे ते आम्ही जस्ट चेक केलं ऑनलाईनला तर माहिती पडलं लोकेशन. पण बघूया आता भेटतोय का वाटत तर नाही पण प्रयत्न करतोय. पोलीस कंप्लेंट पण केलेली आहे. बघूया आता कुठपर्यंत आम्हाला यश येते आमच्या याला येऊरला जायच्या विचाराने ते एकदम प्रयत्नाला. शुद्ध हरपून चाललेलं. काय येऊरला जायच्या विचाराने ते शुद्ध हरपले होते. येऊरला आम्हाला 100 रुपयाची साडी 20,000ला पडलेली आहे. किती महागात पडलेली आहे. 100 रुपयासाठी 20,000चा फटका बसलाय इंदलकरांना आणि नवीनच मोबाईल घेतला असं पण नाही 1 महिना झाले घेऊन. मोबाईल पण बस मध्ये चोरी झालेला आहे. पहिला मोबाईल तर बसमध्ये गेला चोरीला तो मारला ते पण त्यांना समजलं नाही आणि आता हा पण मोबाईल त्यांनी स्वतःहून पाडला. मी काय होतो या कामगारांना सांगा तुम्ही विचारा बाबा कोणाला भेटला असेल तर आम्हाला दे म्हणून बाबा. है ना? त्या कॅप्टनना मोबाईल काय लकी दिसत नाहीये तर त्यांनी एक मिनी लॅपटॉप किंवा टॅब घेतलं पाहिजे. आयफोन मी साधाच फोन केला होता. नाही आयफोन घ्या आयफोन. नाहीतर त्यांनी छय्यावाला मोबाईल घेतला पाहिजे. छैया बघूया ट्रेस करतोय काय भेटते नाही. ए भाई इधर किसी को मोबाईल मिला क्या सुबह जेवला का? ए काय आलं झालं का ट्रेस नाही ना. ही जो उलटाचवाला जो गेट आहे ना मध्ये तिथून आतमध्ये जाऊन आपण त्याने म्हणजे हा जीएस वाला पण नाही दाखवत नाही ना. जीएसच्या बाजूने जो रस्ता आहे बघा गल्ली ती तिथनं आतमध्ये गेलाय. मला येऊन तो बाहेर पडला म्हणजे आतमध्ये नाही म्हणजे आहे की नाही? एक काम करा तुम्ही यांना व्हॉट्सअपवर ते बघू आता काय झालं तर झालं त्यांच्याकडनं. देवगुरी काय असेल ते चौकशी करा. सो मित्रांनो आताच जस्ट आम्ही वरती आलोय म्हणजे झाडं लावून. आज सुट्टी असल्या कारणाने संडे असल्या कारणाने आपले जे फ्रेंड्स आहेत मित्र आहेत त्यांना सुट्टी होती म्हणून आज आम्ही ठरवलं की बोलो काहीतरी उपक्रम करूया. आणि तुम्हालाही माहिती आहे मित्र असले का काय ना काहीतरी चालू असतं. सो म्हणून आम्ही ठरवलं की वृक्षारोपण म्हणजे आम्ही झाडं लावलेत. आज आमच्या जे बिल्डिंग खाली टावर खाली जो आमचा गार्डन आहे त्या गार्डनमध्ये आम्ही लोकांनी 2 ट्री लावलेत. कोकोनट ट्री म्हणजे नारळाची झाडं लावलेत आम्ही 2 आणि एक झाड आमच्या बिल्डिंग खाली टावर खाली तो म्हणजे खूप पाऊस होता वारा होता त्याकडे तो बांबूचं झाड होतं ते खाली पडलं होतं. बरेच दिवस 1-2 दिवस झाले ते पडलं होतं. सो आम्ही त्याला उभं केलं त्याला सपोर्ट दिला म्हणजे सपोर्ट देऊन त्याला ते उभं केलं आम्ही. आणि त्यानंतरला ते 2 झाडं होती ती 2 झाडं आम्ही आमच्या बगीच्यामध्ये लावलेली आहेत. आणि आपली टीम पूर्ण बरोबर होती ती झाडं लावण्यासाठी वृक्षारोपण करण्यासाठी. आम्ही जवळजवळ 7-8 आमची जी टीम होती 7-8 लोक आमचा जो फ्रेंड सर्कल आहे तो आम्ही एकत्र येऊन आज आलो आणि बोलत चला काहीतरी करूया म्हणून आज ती झाडं लावली. आणि खूप बरं वाटलं कारण मित्र तुम्हाला माहिती आहे मित्र असतात आणि मित्रांबरोबरती काय ना काहीतरी चालू असतं म्हणजे उपक्रम करणं काय ना काहीतरी सुट्टीच्या दिवशी. आणि
आतापर्यंत झाडं लावून झालेत. आता भूक पण भरपूर लागली आणि पाऊस पण भरपूर आहे. पाऊस एवढा आहे की भरपूर पाऊस आहे म्हणजे. सो आता मी वरती आलो, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो मी ती झाडं कुठे लावलेली आहेत. सो माझ्या खिडकीतनं बरोबर दिसतं ते, झूम करून दाखवतो. हे जनरेटर आहे आणि जनरेटरच्या बाजूलाच ते आम्ही 2 झाडं लावलेली आहेत. आणि या आमच्या छोट्याशा बगीच्यामध्ये म्हणजे फणसाचं झाड आहे, त्यानंतरला जांभळाचं झाड आहे, अशी बरीचशी झाडं आहेत. त्यातमध्ये आम्ही अजून एक आजच्या दिवशी 2 नारळाची झाडं लावलेली आहेत. आणि हा पार्किंग लॉट आणि हा आमचा पूर्ण रेमंड परिसर. पाऊस खूप जोरदार आहे, थांबाचं नावच घेत नाही आहे. पूर्ण म्हणजे एक प्रकारे धुके कसे पसरलेत त्या पद्धतीमध्ये झालेले वातावरण, पूर्ण चिल्ड एकदम मस्त. आणि या ह्याच्यामध्ये गरम गरम म्हणजे आपण बोलतो ना, एखादं चहा कॉफी किंवा गरम गरम भजी खायला ती मजा वेगळीच असते. ती मित्रांवरती ते आम्ही आता जाणारच आहोत. जेवून 5-6 वाजता आम्ही मित्रांबरोबर एकत्र चहा कॉफी वगैरे घेणार नाक्यावर जाऊन. सो मित्रांनो, आजचा दिवस खूप चांगला असणार आहे, ग्रेट असणार आहे. सो मित्रांनो, व्लॉगला इकडेच मी एंड करतोय. सो मित्रांनो, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका मित्रांनो. थँक्यू. धन्यवाद.